महाराज बापाने स्वप्न पाहिलं होतं की माझ्या पुरीला श्रीमंत सासरे भेटावं. श्रीमंत सासरी दिली आणि नवरा मुलगा दारुडा निघाला. त्या पोरीला वाटलं की माझ्या बापाने फार मोठा खर्च केलाय. कसं बापाला सांगू? आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही आठवड्याने, आठवड्याने नाही 6 महिन्यांनी, कधीतरी याचं व्यसन सुटेल आणि हा सुखाचा संसार माझ्या संग करेल. तिला वाटलं कधी कधी एखादं अपत्य झालं तर याचं व्यसन सुटेल, याला बापाची जाणीव होईल, याला पितृत्वाची जाणीव होईल, तरी याचं व्यसन सुटत नाही. पोरगा झाला, हिला समाधान वाटलं, पण यांनी पोरगा झाला म्हणून दारूची पार्टी केली. दारूची पार्टी केली. पोरग लहानाचं मोठं झालं. एक दिवस पोरग शाळेमध्ये गेलं, शाळेतून घरी आलं, बापाच्या समोर उभे राहिलं आणि बापाला म्हटलं, बाबा हो बाबा, गुरुजींनी शाळेची फी मागितली, गुरुजींनी शाळेची फी मागितली. पोरग बापाच्या समोर ज्या वेळेला उठून उभा राहतं त्यावेळेला बाप म्हणतो, अरे वेड्या, इथं मला दारू प्यायला पैसे नाहीत आणि तू मला शाळेची फी मागतो, उद्यापासून तुझी शाळा बंद, तू शाळेत जायचं नाही. ते पोरग रडत रडत आई जवळ गेलं आणि आईला सांगितलं, ए आई, हे मला खूप मोठं व्हायचं गाई, हे मला खूप शिकून मोठं व्हायचंय, तुझं नाव कमवायचं आई, मला शाळेत जायचं आई. पप्पा समोर गेलो, पप्पाने हुसकावून दिलं, जा उद्यापासून तुझी शाळा बंद. हे आई, मला शाळेत जायचं गाई. त्यावेळेला आई म्हणते, बेटा खरं सांगू, मी माझ्या बापाच्या घरी असताना एक दिवस बांधावर पाऊल ठेवला नाही, पण बेटा एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी कबाड कष्ट करेल, हाडाचे काढा करेल, रक्ताचं पाणी करेल, तुला शिकवेल, मजुरी करेल, मोल मजुरी करेल, पण तुला मोठं डॉक्टर बनवेल, इंजिनियर बनवेल. हाडाचे काढ करते बिचारी, रक्ताचं पाणी करते, लोकांच्या शेतामध्ये कामाला जाते, रात्र दिवसभर काम करते, लोक न्याहारीचं जेवण करतात, पण ही मायमाऊली जेवण करत नाही. पोटाला चिमटे देत उन्हातानामध्ये राबते. आठवडाभर काम केल्याच्या नंतर आठवडाभराची मजुरी हातामध्ये येते आणि मजुरी हातामध्ये आल्याच्या नंतर नवऱ्याच्या समोर जाते आणि सांगते, मालक ओ धनी, घ्या एवढे मजुरीचे पैसे, पोराच्या शाळेची फी भरा, घरात लागण तेवढा किराणा आणा, आठवडाभर पुरेल असा. हा बायकोनी कमवलेला पैसा घेतो हातामध्ये, बाजारामध्ये जातो. हे लहान पोरग आहे ना चिमुरड, ह्याला आनंद वाटतो की आता माझा बाप शाळेची फी भरेल, मला शाळेचा गणवेश आणेल आणि मी उद्या आनंदाने शाळेमध्ये जाईल. ते लेकरू दिवसभर वाट पाहतं बापाची, दिवसभर गावाच्या चौकात जातं, बाप माझा आता बाजारहून येईन, मग बाजारहून येईन. सायंकाळ होती तरी सुद्धा बाप येत नाही. संध्याकाळच्या 10 वाजता हा दारू पिऊन घरी येतो. त्यावेळेला ही मायमाऊली पाते सांगते, का हो लेकराच्या भवितव्यासाठी एवढे पैसे कमवून तुमच्या हातामध्ये दिले, तुम्ही त्याची दारू पिऊन आले, तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. याने मागचा पुढचा विचार केला नाही, भरल्या जोडाची लाज त्या मायमाऊलीच्या छाताडावरती मारली. ती मायमाऊली जमिनीवरती कोसळली आणि ते पोरग 6-7 वर्षाचं पोरग बापाचे पाय धरते, सांगते, बाबा नका ना मारू आईला, ओ बाबा नका ना मारू आई, आई तू बापाला नको बोलू काही, बाबाला तुमच्या पाया पडतो पण हाणामारी करू नका, आईला नका मारू बाबा, नका मारू बाबा. एवढं 6-7 वर्षाचं पोरग जर आपल्याला सांगत असेल आणि आपण व्यसन करून आपल्या कुटुंबाची हानी करत असाल, आपला सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करत असाल, तर खऱ्या अर्थाने कोण आपल्या जिंदगीचं काही चीज नाही, काही चीज नाही. म्हणून लक्षात ठेवा, धग कोसळेल अशा प्रकारचं घरामध्ये वातावरण दुःखित होतं महाराज. कशामुळे? केवळ व्यसनामुळे. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती असेल, प्रत्येक तरुणाला, बाबांनो दारू पिऊन स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नका आणि दुसऱ्याच्या लेकीबाळीचे जीवन उद्ध्वस्त करू नका. हा संदेश कीर्तनातून देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज